जिव्हाळा. राज आणि समृद्धी यांचा प्रेम विवाह. लग्न करून राज समृद्धीला घेऊन घरी आले. शैलाताईंना जबरदस्त धक्का बसला. राज एकुलता एक मुलगा. माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांनीच त्याला लहानाची मोठी केली. आज राज इंजिनियर झाला. शिक्षणासाठी पेंगेस म्हणून राहत होता. डबे देणाऱ्या काकूंची समृद्धी त्याला आवडली. समृद्धी नावाप्रमाणेच गोड, गोबऱ्या घालायची, घाऱ्या डोळ्याची, छान स्टेप कट केलेली आणि फक्त 18 वर्षाची तरुणी होती. ते खळखळणारे हास्य आणि सळसळणारे तारुण्य यावर राज पागल झाला होता. राज पण स्मार्ट, हरहुन्नरी आणि बोल घेवडा, त्यामुळे समृद्धी पण त्याच्यात गुंतली. परंतु जाती धर्माचे नसल्यामुळे दोन्ही घरचे विरोधात. शैलाताई अत्यंत करारी, शिस्तीच्या, देवधर्मी, MA BEd झालेल्या आणि नामवंत शाळेत मुख्याध्यापिका होते. त्यांना हे अजिबात पटले नाही. फक्त